मंत्री संजय शिरसाटांवर एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि सगळीकडे बातम्या अशा पसरल्या की संजय शिरसाटांचं मंत्रिपद जाणार म्हणजे संजय शिरसाटांना कात्रजचा घाट दाखवणार. कारण काय? संजय शिरसाट साहेब जे राज्याचे मंत्री आहेत आणि नेहमी कुठेही काय झालं की त्यांची भूमिका ही विरोधी पक्षानंतर ठरलेली असते. ते संजय शिरसाट मध्ये संभाजीनगरच्या त्यांच्या हॉटेल खरेदीच्या आणि इतर प्रकरणानंतर अडचणीत आले होते. आता ते परत अडचणीत आले कारण त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात सीजेपी अर्थात कॉंग्रेस जनता पार्टीचं जे आंदोलन होतं आणि त्याचं जे नेतृत्व ज्यांनी केलं, कॉंग्रेस जनता पार्टीच्या त्या पक्षाची स्थापना ज्यांनी केली ते अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरचे आहेत आणि छत्रपती संभाजीनगरचा सुपुत्र हा दिल्ली हलवतो, दिल्ली हादरवतो, केंद्र सरकारला त्या ठिकाणी वठणीवर आणतो, केंद्र सरकारच्या एका मंत्र्याचा राजीनामा घेतो आणि हे इतकं जिव्हारी लागलं कारण या देशातील तरुणाई खास करून या देशाचं भविष्य ज्या अभिजित दिपकेंनी नीट परीक्षेच्या घोटाळ्याच्या संदर्भात सगळी तरुणाई लाखोंनी रस्त्यावर आणली, त्या अभिजित दिपकेला भेटणं म्हणजे जे आंदोलन सरकारच्या विरोधात काढलं गेलं त्याच सरकारचे सहयोगी पक्षाचे एक मंत्री म्हणून संजय शिरसाटांनी भेटणं हे कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना आवडलं नसावं म्हणून ते नाराज आहेत. कारण केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा करणार आहोत. परंतु महाराष्ट्रात एक चर्चा आहे, जसं केंद्रात एका मंत्र्याचा राजीनामा द्यावा लागला तसाच राज्यात सुद्धा एका मंत्र्याचा राजीनामा घेतला जाईल अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली. आणि याला कोण जबाबदार आहे, कसं जबाबदार आहे, कशा पद्धतीनं जबाबदार आहे, सगळं आपण संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर चर्चा करूया. मित्रांनो, सर्वांना नमस्कार, जय शिवराय. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या संतोष शिंदे ऑफिशियल या हक्काच्या युट्यूब चॅनलवर सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं स्वागत. विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन ऑल ठेवा. इतर सुद्धा आपले व्हिडिओ जे आपण वेगळ्या वेगळ्या विषयावर दुपारी आणि संध्याकाळी टाकत असतो त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळाले पाहिजेत म्हणून हा सगळा प्रपंच. अभिजित दिपके असं म्हणतात, संजय शिरसाटांनी जे सांगितलं की मी जर अभिजित दिपकेंच्या घरी आंदोलनाच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर येऊन भेटून गेलो असतो तर कदाचित वेगळी चर्चा महाराष्ट्रात सुरू झाली असती आणि सरकार विरोधात जे आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहे कदाचित संजय शिरसाटांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू आहे किंवा त्याचे म्हणजे मास्टर माइंड ते असतील अशी कुजबुज होईल किंवा याचे तर्क वितर्क वेगळे वेगळे काढले जातील. स्वतः शिरसाटांनी सांगितलं म्हणून मी अभिजित दिपकेंच्या कुटुंबाला भेटायला आलो नाही, ते माझे स्नेही आहेत आणि त्यांचे आई वडील आणि माझा पहिल्यापासूनचा जुना संपर्क आहे हे ते बोलले, माध्यमांसमोर बोलून गेले. पण कधी ज्यावेळेस प्रधानमंत्री मोदीजींना 3 वेळेस इंस्टाग्राम लाईव्ह करावं लागलं त्यावेळेस संजय शिरसाट कधी बोलले, ज्यावेळेस देशाच्या शिक्षण मंत्र्यांचा धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा दिल्यानंतर. संजय शिरसाट कधी बोलले, ज्यावेळेस केंद्र सरकार विरोधात या देशामध्ये निगेटिव्ह वातावरण निर्माण झाल्यानंतर. संजय शिरसाट कधी बोलले, कधी अभिजित दिपकेच्या कुटुंबाला भेटायला गेले, ज्या वेळेस देशामध्ये सरकार विरोधी सगळे विरोधी पक्ष आक्रमक झाले, संसदेमध्ये, संसदेच्या बाहेर आणि दिल्लीमध्ये जंतर मंतर पासून मुंबई ते संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर इतकी सगळी अर्थात प्रधानमंत्री मोदीजींच्या विरोधात, त्यांच्या सरकारच्या विरोधात, एनडीच्या विरोधात या सरकारनं जे काही या देशातल्या सर्वसामान्य नागरिकांना किंवा इतर लोकांना ज्या महागाईच्या, बेरोजगारीच्या, शिक्षणाच्या या सगळ्या बाजारीकरणात खेळखंडोबा करून टाकला, सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात जी तरुणाई रस्त्यावर आली ती इतकी ताकदीनं होती
सरकारला नमतं घ्यावं लागलं. आणि एवढं सगळं झालेलं असताना ज्यावेळेस राजीनामा त्या ठिकाणी द्यावा लागतो, 12 वर्षातला पहिला राजीनामा जो केंद्र सरकारच्या आणि मोदी सरकारच्या जिव्हारी लागलेला आहे. बरेच जण असं म्हणतात, की ज्या ज्या राज्यात हा नीट परीक्षेचा घोटाळा झाला, त्या मुख्यमंत्र्यांनी पण राजीनामा दिला पाहिजे. इतकी भयानक परिस्थिती असताना संजय शिरसाट त्या व्यक्तीला भेटतात, ज्यानं सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. म्हणजे तसं त्यांनी भावना दाबून ठेवायला पाहिजे होत्या, पण ठेवल्या का? आणि हा सगळा जो प्रपंच आहे, कदाचित त्याच नरेंद्र मोदी साहेबांच्या, अमित शहा साहेबांच्या किंवा एकंदरीत भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या जिव्हारी लागलेला विषय आणि त्या सगळ्या लोकांच्या सरकारच्या विरोधातलं आंदोलन आणि त्या व्यक्तीला संजय शिरसाट जाऊन भेटतात. असं म्हणतात, की आज जी कॅबिनेटची मीटिंग झाली आणि कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये शिंदे साहेबांनी अक्षरशः झाप झापलं, त्यांना दुर्लक्ष केलं. कदाचित तुम्ही पक्षविरोधी कारवाई केलेली आहे, म्हणून तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. कदाचित केंद्रात जो राजीनामा दिला गेला प्रधान सरांचा, तसाच शिरसाट सरांना सुद्धा महाराष्ट्रात राजीनामा द्यावा लागतो की काय, अशी परिस्थिती आहे. काय झालं? तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल, ज्या क्षणाला संजय शिरसाट अभिजित दिपकेंना भेटले, अभिजित दिपके तसा सध्या RSS, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे सगळे अंधभक्त यांच्या टार्गेटवर असणारा माणूस. देवाभाऊंचे जे काही सहकारी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे, त्यांनी सडकून त्यावेळेस संजय शिरसाट आणि पक्षावर सुद्धा टीका केली होती. भारतीय जनता पार्टीतल्या बऱ्याच बड्या नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि मंत्रिमंडळातल्या भाजपच्या लोकांनी सुद्धा थेट एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार केली, की संजय शिरसाट साहेब एक जबाबदार मंत्री आहेत, तुमचे स्पोक्सपर्सन आहेत आणि तुमच्या वतीनं ज्यावेळेस ते नेहमी भूमिका मांडतात, तेच आपल्या सरकारच्या विरोधात जे आंदोलन आहे त्या नेत्याला त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी भेटतात, हे काही बरोबर नाही. आणि कदाचित शिंदे साहेबांना सुद्धा त्याचा राग आलेला असावा, अशी कुजबूज आहे. आता शिंदे साहेब वारंवार नाराज होतात, ते मग त्यांच्या नरेगावी जातात, मग ते नाहीतर थेट दिल्लीला जातात, अमित शहा साहेबांकडे गाराणं गातात. आता परिस्थिती अशी आहे, शिंदे साहेबांसमोर पेच असा निर्माण झालेला आहे, की अभिजित दिपकेंच्या CGPच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनावर थेट प्रधानमंत्री महोदय, थेट गृहमंत्री महोदय, थेट संपूर्ण केंद्र सरकार हेच त्या ठिकाणी नाराज आहे. त्यांच्यावर अत्यंत आगपाखड केली जाते. राहुल गांधी किंवा विरोधी पक्षाने CGPच्या आंदोलनानंतर शिक्षण व्यवस्थेतला जो खेळखंडोबा आहे त्या विरोधात ज्या पद्धतीनं संसदेच्या सभागृहाने बाहेर आंदोलन केलं, आवाज उठवला किंवा सरकार विरोधात जी भूमिका घेतली, ती प्रधानमंत्री आणि गृहमंत्री अनुपस्थित राहून, गैरहजर राहून त्यांना ते फेस करणं अशक्य झालं. आता इतकं मोठं या देशभरात आंदोलन मोठं झालं. 12 वर्षात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जी अधोरेखित करण्यासारखी आहे. केंद्र सरकारला इतक्या ताकदीनं थेट मोदीजींना, थेट शहासाहेबांना त्या ठिकाणी राजीनामा मागेपर्यंत तर आहेच, परंतु सरकार विरोधात इतका मोठा उठाव आतापर्यंत कधीच झालेला नव्हता. सरकार विरोधात एवढं मोठं आंदोलन झालेलं असताना त्याच्या नेत्याचं समर्थन करणं म्हणजे त्या आंदोलनाचं समर्थन केल्यासारखं आहे. आणि कदाचित म्हणून शिरसाट साहेबांची गच्छंती ही अटळ आहे. आता तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला त्यावेळी जे काही 40 आमदार खास करून एकनाथ शिंदे साहेबांसोबत गेले, त्याच्यापैकी संजय शिरसाट आहेत. संजय शिरसाट काय म्हणजे लिंबू टिंबू नेता नाही. संजय शिरसाट हे शिंदे साहेबांच्या गुडबुक मधले जरी असले तरी माध्यमातून ज्या बातम्या पेरल्या जातात, संजय शिरसाटांचा राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसणार नाही, अशा पद्धतीच्या या सगळ्या घडामोडीमध्ये अजून एक गोष्ट लपलेली आहे, ती म्हणजे शिंदे साहेबांच्या पक्षाचं भवितव्य. कदाचित संजय शिरसाटांनी अभिजित दिपकेंना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटणं म्हणजे संपूर्ण शिंदे साहेबांच्या मंत्र्यांनी भेटल्यासारखं आहे. कारण दुसरा आमदार शिंदे साहेबांचा म्हणजे बच्चू कडू साहेब सुद्धा स्वतः त्या
अभिजित दिपकेच्या घरी जाऊन त्याला शाल श्रीफळ देऊन आले. लक्षात घ्या, म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे 2 लोक जर अभिजित दिपकेच्या पाठीशी असतील, संपर्कात असतील, तर कदाचित भाजपलाही जिवारी लागण्यासारखं आहे. मला असं वाटतं पतंगाची दोरी आता एक तुटलेली आहे. भविष्यात ज्या लोकसभा होणार आहेत, कदाचित विधानसभा ज्या होणार आहेत 29च्या, आता इथून पुढं भाजप स्वतंत्र लढणार आणि एकनाथ शिंदे साहेबांना आणि सुनेत्रा पवारांच्या पक्षाला बाजूला सरकून स्वयंभू लढणार, याची एक लिटमस टेस्ट इथून पुढे त्या ठिकाणी घेतली जाईल आणि भाजप नेहमी स्वतंत्र राहण्याचा विचार करेल. कारण ज्या शिंदे साहेबांना सोबत घेऊन केंद्रात सरकार आहे, आता 6 खासदार घेऊन जे भाजपच्या सोबत समर्थन दिलेलं आहे, एवढं सगळं असताना जर आमदार एक आणि एक मंत्री जर आपल्या विरोधी बाकावरच्या सरकारला जेरीस आणणाऱ्या 12 वर्षात कुणीही विरोधी पक्ष घाम फुटू शकलेला नाही, अशा म्हणजे तरुण व्यक्तींनी हे सगळं करून दाखवलं आणि त्यांना भेटणं म्हणजे कदाचित ही संक्रांत आहे संजय शिरसाटांच्या राजकीय त्या सगळ्या कारभारावर, असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. आणि याच्यातून बऱ्याच घडामोडी घडू शकतात का, परत एकदा समज देऊन एकनाथ शिंदे साहेब संजय शिरसाटांना गप्प बसवू शकतात किंवा त्या ठिकाणी आपला राग व्यक्त करू शकतील आणि परत जैसे ते सुरू राहील. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. कारण गोष्ट जरी छोटी असली तरी ती डोंगरा एवढी आहे, हे विसरून चालणार नाही. देणार का संजय शिरसाट राजीनामा शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून? जो राजीनामा दिल्लीतला तसाच राज्यातला. धन्यवाद. जय शिवराय. विनंती एवढे, व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.